नमस्कार, मी सुवर्णा. या बुलेटिनमध्ये म्हणजे दुपारच्या 100 बातम्यांमध्ये आपण वेगवान स्वरूपातल्या बातम्यांचा आढावा घेणार आहोत. सुरुवात करूयात. मी अजित. आपण वेगवान स्वरूपातल्या बातम्या बघतो आहोत. परळीत धनंजय मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर बैठक झाली. बैठकीत वाल्मिक कराड, पवनचक्की मॅनेजर नितीन भक्कड हे सगळे उपस्थित होते. बैठकीत 3 कोटी रुपयांची डील झाली. 3 कोटींची डील 2 कोटीत फायनल झाली असा मोठा दावा आमदार सुरेश धस यांनी केलेला आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तुम्हाला हात जोडून विनंती करतो की धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या अशी जाहीर मागणी भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केली. मुंडेंना सरकारमध्ये ठेवू नका असंही धस म्हणाले. आका किंवा मोठा आका असो, गुन्हेगाराला फाशी झालीच पाहिजे अशी मागणी सुरेश धस यांनी केली. तर संतोष देशमुखांच्या हत्येचा कट एप्रिलमध्येच शिजला होता असा दावाही त्यांनी केला. काल मी अजितदादांवर टीका केली नव्हती. अजित पवारांचे कान भरणं सुरू आहे असं स्पष्टीकरण सुरेश धस यांनी दिलं. तर अजितदादांना मुंडे कंपनीचा वेढा लागलाय असाही टोला धस यांनी लगावला. आका आत गेल्यापासून नितीन कुलकर्णी गायब आहेत. नितीन कुलकर्णीला समोर आणा, कुणाकडून किती माल घेतला सगळं कळेल असा दावा भाजप आमदार सुरेश धस यांनी केलाय. मे महिन्यापासून देशमुखांच्या हत्येची तयारी सुरू होती असा दावा बजरंग सोनवणे यांनी केलाय. तर देशमुखांच्या मारेकऱ्याला फाशी झाली पाहिजे अशीही मागणी त्यांनी केली. बीड हत्येच्या निषेधार्थ पुण्यात सर्वपक्षीय जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. आरोपींवर कठोर कारवाई करा, आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. पुण्यातील सर्वपक्षीय मोर्चात संतोष देशमुखांच्या कुटुंबियांनी सहभाग घेतला. वडिलांसाठी देशमुखांची मुलगी मोर्चात सहभागी झाली. पुण्यात सर्वपक्षीय मोर्चात ज्योती मेटे देखील सहभागी झाल्याचं बघायला मिळालं. सरपंच संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी यावेळी ज्योती मेटे यांनी केली. बीड हत्या प्रकरणाबाबत सखोल कारवाई सुरू आहे. कुणालाही सोडणार नाही, आरोपींवर कारवाई होणारच आणि आरोपींना मदत करणाऱ्यांनाही आम्ही सोडणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना धमकीचा फोन आलाय. धनंजय आणि पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांकडून मानसिक छळ होत असल्याचा आरोप दमानिया यांनी केलाय. रश्मी शुक्ला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीची वेळ मागितल्याचं अंजली दमानिया म्हणाल्या. SIT CID चौकशी ही धुळफेक करणारी आहे. वाल्मिक कराडला नमस्कार करणारे अधिकारी त्यांची चौकशी कशी काय करतील असा सवाल अंजली दमानिया यांनी केला. SIT टीम बरखास्त करा अशी मागणी दमानिया यांनी केली. धनंजय मुंडेंचे कार्यकर्ते धनंजय देशमुखांना धमक्या येत आहेत. अधिकाऱ्यांच्या माध्यमातून मराठ्यांना त्रास दिला जातोय असा आरोप जरांगेंनी केला. धनंजय मुंडे शहाणा हो, मुंडे बहीण भावांमुळे सगळ्यांनाच त्रास होतोय. धनंजय मुंडे जातीय तेढ निर्माण करता आहेत असा आरोप मनोज जरांगेंनी केला. तुमच्या कार्यकर्त्यांना आवरा असं दोघा बहीण भावांना सांगितलंय असं जरांगे म्हणाले. मोर्चाचं लोण राज्यभर पसरणार आहे. प्रतिमोर्चे काढले तर आम्हीही जशास तसं उत्तर देऊ असा इशारा जरांगेंनी दिलाय. तर मंत्र्यांच्या पाठीशी नाही हे मुख्यमंत्र्यांनी सिद्ध करावं असं आवाहन जरांगेंनी केलंय. बीडमधली घटना मानवतेला काळीमा फासणारी असून सगळ्या आरोपींना फाशी झाली पाहिजे अशी मागणी बजरंग सोनवणे यांनी केली आहे. बीड जिल्ह्यात गँगवॉर आणि गुंडाराज सुरू आहे. पोलीस यंत्रणेवर दबाव आणला जातोय असा आरोप सोनवणे यांनी केलाय. अमोल मिटकरींनी सुरेश धस यांच्यावर टीका करत थेट फडणवीसांना प्रश्न विचारलाय. तुमचा वळू मोकाट सुटलाय, त्याला आवर घालाल की नाही? धस अजितदादांवर पुन्हा बोलले तर राष्ट्रवादी काँग्रेस सहन करणार नाही असा इशारा अमोल मिटकरींनी दिला.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणात नेमलेल्या SITवर संशय व्यक्त केला। SITमधील एक प्रमुख IPS बाहेरील नेमला आहे। त्यांच्यातील अधिकारी हे वाल्मिक कराडसाठी काम करतात असा आरोप आव्हाडांनी केला। केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी धनंजय मुंडेंची पाठराखण केली। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी राजकीय आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुंडेंचा काही संबंध असल्याचं वाटत नाही असं आठवले म्हणाले। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे हे हत्येच्या घटनेनंतर गुजरातला गेले होते अशी धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे। पैसे संपल्यानं हे दोघेही पुण्यात आले आणि एका व्यक्तीला भेटून पैसे घेण्यापूर्वीच स्थानिक गुन्हे शाखेनं त्यांना बेड्या ठोकल्या। भाजप जगातील सगळ्यात मोठा पक्ष बनलाय। भाजप कोणत्याही परिवाराचा अधिकार नाही। भाजप म्हणजे 11 कोटी सदस्य संख्या असलेला पक्ष आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। महाराष्ट्रात भाजपला 1.5 कोटी सदस्य बनवायचे आहेत असं फडणवीसांनी म्हटलंय। भारतीय जनता पक्षाची मालकी जनतेची आहे। लोकांच्या मनातील पक्ष भाजपच आहे हे जनतेनं दाखवून दिलं असं फडणवीस म्हणाले। संघटना आणि जनतेमुळे सत्ता मिळाली आहे असंही फडणवीसांनी म्हटलंय। बीड पोलीस दलातील 4 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या। संतोष देशमुख हत्या प्रकरणात सक्तीच्या रजेवर त्यांना पाठवण्यात आलंय। प्रशांत महाजन यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे। भुसावळमध्ये भाजपच्या सदस्य अभियान नोंदणीला सुरुवात झाली। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करण्याचं पक्षाचं लक्ष्य आहे। मुंबई गोवा महामार्गावरील वीर गावच्या हद्दीत झालेल्या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला होता। दरम्यान मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपये मदत दिली जाणार असल्याची माहिती मंत्री भरत गोगावले यांनी दिली। शिर्डीतील साईबाबा संस्थाननं मोफत जेवण देणं बंद करावं। हे पैसे मुलांच्या भवितव्यासाठी शिक्षणाकरता खर्च करावेत अशी मागणी माजी खासदार सुजय विखे पाटलांनी केली आहे। यासाठी आंदोलन करण्याची वेळ आली तरी मागे हटणार नाही असा इशारा सुजय विखेंनी दिला। नागपूरच्या गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये पॅथॉजेनिक एव्हियन फ्लू म्हणजेच H5N1 विषाणूची लागण झाल्यानं 3 वाघ आणि एका उपप्रौढ बिबट्याचा मृत्यू झालाय। महाराष्ट्रातील प्राणी संग्रहालय, बचाव आणि संक्रमण केंद्र या ठिकाणी रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये 12 वाघ आणि 24 बिबट्यांना ठेवण्यात आलंय। दरम्यान त्यांना H5N1 या विषाणूची लागण झाली नसल्याची माहिती गोरेवाडा प्रकल्पाचे विभागीय अधिकारी सातनिक भागवत यांनी दिली आहे। संपूर्ण रेस्क्यू सेंटरचे रोज निर्जंतुकीकरण केले जात असून प्राण्यांमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळलं जात असल्याची माहिती त्यांनी दिली। आता प्रत्येक देवगड हापूस आंब्याला युनिक कोड देण्याचा निर्णय देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेनं घेतलाय। देवगड हापूस आंब्याच्या नावानं बोगस विक्रीला पायबंद घालण्याकरता हा निर्णय घेण्यात आलाय। त्यामुळे आता देवगड हापूसच्या नावानं विकल्या जाणाऱ्या प्रत्येक आंब्यावर युनिक कोड असणं बंधनकारक असणार आहे। देशातील सगळ्यात छोटा व्याघ्र प्रकल्प असलेल्या बोर या व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या वाढली आहे। दुपारच्या जंगलात जंगल सफारी दरम्यान पर्यटकांना बोरची राणी कटरीना हिचं तिच्या 2 छाव्यांसोबत दर्शन झालं। छोटासा ब्रेक, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।